एखादी गोष्ट मी 30 दिवस कंटिन्यू करत असेल ना, ही गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त मोठी आहे. तर आज सकाळी-सकाळी काय झालं, आई गेली लग्नाला. तिला लग्नाला जायचं होतं, तर माझ्या मागं आलं सगळं घर सांभाळणं. तर मी काय केलं, मस्त ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला, चहा वगैरे घेऊन घेतला आणि नंतर मस्त मोबाईल चालवला दुपारपर्यंत. तोपर्यंत वाजले होते 12. नंतर मी घरातले कामं वगैरे केले आणि एवढी घाई झाली कारण खूप लेट झालं होतं मला. नंतर मग मी सगळं स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि ना मी स्वयंपाक वगैरे होतपर्यंत 3 वाजले होते आणि 3 वाजता मी बाबांना आणि स्वतःला जेवण दिलं. बघा असा फरक असतो आई असली म्हणजे. आई ना मला रोज 12पर्यंत जेवण देऊन देते दुपारचं आणि आज मी बघा 3 वाजवले सगळं हे करायला. त्यानंतर बाकीचे सगळे कामं केले. खूप जास्त थकली होती तर थोडा वेळ आराम केला. नंतर मला जायचं होतं थ्रेडिंग करायला. तर मी आले रेवाकडे कारण रेवाची मम्मी आहे मेकअप आर्टिस्ट, तर त्यांच्याकडून करायचं होतं. तर आम्ही मस्त वाईब वगैरे सेट केली. खूप जास्त गप्पा गोष्टी केल्या. त्यांनी माझ्यासाठी चहा वगैरे केला. आज ना रेवाचं काही मूड नव्हतं माझ्यासोबत खेळायचं म्हणून ती तिचे फक्त मला खेळवणे दाखवत होती. नंतर आम्ही खूप वेळपर्यंत गप्पा वगैरे मारल्या. नंतर 2 तास गप्पा वगैरे झाल्यानंतर आम्ही जे काम करायचं होतं ना ते काम केलं. नंतर घरी आले. खूप वेळ झाला होता. तर संध्याकाळी दिवे वगैरे लावून घेतले आणि मला नंतर ना एक पार्सल रिसीव्ह झालं, जे की होतं एक काउंटर जे मी नामजप करायसाठी बोलवले होते. याच्यामध्ये ना 3 काउंटर आले होते, जे की मला फक्त 150ला पडले. तर असा होता माझा दिवस.